साने गुरुजी अमृताचा पुत्र. निवेदिका मेघा चव्हाण. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असा मानवतावादी संवेदनशील मंत्र देणारे साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म कोकणातील पालगड गावी 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. पांडुरंग या नावामुळे लहानपणी सर्वजण त्यांना पंढरी म्हणून हाक मारत असत. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई. छोट्या पंढरीची अंघोळ झाल्यावर आईने त्यांचे अंग पुसले आणि त्या म्हणाल्या, जा देवासाठी झाडावरची फुले काढ. त्यावर तो चिमुरडा म्हणाला, अगं माझ्या पायाचे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे तळवे पुस. आईने पदराने पंढरीच्या पायाचे तळवे पुसले आणि म्हणाली, पंढरी, पायाला घाण लागू नये म्हणून इतके जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. मन स्वच्छ ठेवण्याचा हा संस्कार पंढरीने पुढील आयुष्यात सदैव आचरणात आणला. दापोलीच्या शाळेत शिकत असताना एक दिवस त्याचे वडील डब्यातून खाऊ घेऊन आले. वडील गेल्यावर त्याने तो डबा उघडला. त्यात खरवस होता. तो त्याने सगळ्या मित्रांना वाटला आणि स्वतः खाल्ला. आपल्या सुखात आनंदात सर्वांना वाटेकरी करून घ्यावे असा संस्कार त्याच्यावर आईने केला होता. दापोलीला 5वी शाळा होती. पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणे आवश्यक होते. दरम्यान पंढरीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात होतकरू मुलांसाठी शिक्षणाची सोय होती. त्यामुळे पंढरी तिकडे गेला. तिथे प्लेगची साथ आल्यामुळे त्याला परत यावे लागले. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पालगडच्या शाळेतील पण आता पुण्यात राहणारा मित्र राम याला पत्र लिहून पंढरीने शिकण्यासाठी पुण्याला येण्याची इच्छा व्यक्त केली. रामच्या आईने परवानगी दिल्यावर पंढरी पुण्यात आला. तो रामकडे एकवेळ जेवायचा आणि शाळेत जायचा. शिक्षणाच्या खर्चासाठी त्याने खानावळीत वाढप्याचे कामही केले. तो संध्याकाळी बहुतेक वेळा जेवत नसे. त्याऐवजी जेवायला जातो म्हणून मंदिरात जाऊन बसत असे. हे रामच्या आईला समजल्यावर त्यांनी पंढरीवर संध्याकाळी देखील घरी जेवणाची सक्ती केली. तो रामकडे राहत असल्याने घरातील सर्व कामे आवडीने करत असे. दळण, भांडी घासणे, केर काढणे अशी कामे तो आळस न करता करत असे आणि शाळेतील अभ्यासही तेवढ्याच तन्मयतेने करीत असे. पुढे 10वी झाल्यावर दोघेही सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकू लागले. महाविद्यालयात शिकत असताना गांधीजीच्या विचारांचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला. ते खादी वापरू लागले. संस्कृत आणि मराठी विषय घेऊन ते BA झाले. त्यानंतर 1924 खानदेशातील शाळेत ते शिकवण्याचे काम करू लागले. इथूनच त्यांची ओळख साने गुरुजी अशी सर्वत्र झाली. मार्च 1930 गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मिठाच्या कायद्याचा भंग करण्यासाठी त्यांनी दांडी यात्रा सुरू केली. गावोगावी कायदेभंगाच्या चळवळीची लाट पसरत होती. मग गुरुजींना स्वस्थ बसवेना. शाळा सोडून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. गावोगावी जाऊन सभा घ्यायच्या आणि जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. अमळनेरला त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. सभा संपताच ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. 15 महिने सक्त मजुरीची शिक्षा त्यांना झाली. धुळ्याच्या तुरुंगातून त्यांना तामिळनाडूतील त्रिचनापल्ली येथे हलवण्यात आले. तिथे ते तमिळ व कन्नड भाषा शिकले. त्यांची सुटका झाली त्याच वेळी
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी अमळनेरला सभा घेतली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्यासाठीचे कार्य सुरू केले. 17 जानेवारी 1932 रोजी त्यांना पुन्हा अटक झाली. 2 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. धुळ्याच्या तुरुंगात त्यांची विनोबा भावे यांच्याशी ओळख झाली. विनोबांच्या तुरुंगातील भाषणांचे पुस्तक गुरुजींनी तयार केले. पुढे त्यांना नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात आले. तिथेच त्यांनी श्यामची आई हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले. श्याम आणि मुलामधील नाते आणि संस्कारांची गुंफण यांचे उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई. या पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या आणि निघत आहेत. या पुस्तकावर आचार्य अत्रे यांनी अप्रतिम चित्रपट बनवला. याखेरीज त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. हे शल्य गुरुजींच्या मनात कायम खुपत असे. केवळ एखाद्या जातीत जन्म झाला म्हणून माणसाला एखाद्या ठिकाणी प्रवेश नाकारायचा हे त्यांना मान्य नव्हते. संवेदनशील आणि हळव्या मनाचे गुरुजी सामाजिक प्रश्नांबाबत मात्र कठोर आणि ठाम होते. त्यामुळेच त्यांनी विठ्ठलाचे मंदिर दलितांना खुले व्हावे म्हणून 4 नोव्हेंबर 1946 रोजी उपोषण सुरू केले. त्यावेळी गुरुजी म्हणाले होते, आज कार्तिकी एकादशी, पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी जमेल. त्यात वऱ्हाड, खानदेशातील कितीतरी हरिजन वारकरी असतील. पण या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवता येत नाही. विठ्ठल माणसांमध्ये भेद करत नाही. मग सगळ्यांना त्याच्या चरणावर का बरे डोके ठेवता येऊ नये? त्यांच्या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा व्यक्त केला. मात्र त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये असे त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे मत होते. मात्र गुरुजी त्यांच्या भूमिकेपासून तसूभरही मागे हटायला तयार नव्हते. सेनापती बापट यांनी उपोषणात सहभागी होण्याचा बेत गुरुजींना सांगितल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. अर्थात त्यांनी माघार घेतली नव्हती. 6 महिने महाराष्ट्राचा दौरा करून 1 मे 1947 रोजी ते पुन्हा प्राणांतिक उपोषणाला बसले. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे योग्य पाऊल नसल्याचे सांगितले. गांधीजी हे गुरुजींचे दैवत होते. मात्र यावेळी ते गांधीजींचेही ऐकायला तयार नव्हते. अखेरीस 10 मे 1947 रोजी मंदिर सर्वांना खुले करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. गुरुजींच्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा क्षण होता. सतत समाजासाठी कार्यरत असणाऱ्या या महान व्यक्तीचे 11 जून 1950 रोजी निधन झाले. अशा या थोर महात्म्यास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.